शिवसेनेचे जे 6 खासदार बंड करून गेले त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे संजय दिना पाटील. संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईमधून खासदार आहेत. राजकारणाचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालेला. त्यांचे वडील हे काँग्रेसकडून उमेदवार म्हणून विधानसभेला उभे राहिलेले. संजय दिना पाटील 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मुंबईतल्या भांडूप विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले. त्यानंतर 2009 मध्ये त्यांना शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिलेली. ईशान्य पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते त्यावेळी निवडून देखील आलेले. 2014 मध्ये संजय दिना पाटलांचा पराभव झाला होता. भाजपचे किरीट सोमय्या यांनी त्यांचा पराभव केलेला. 2019 मध्ये संजय दिना पाटील यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर ते शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकीला सामोरे गेले. मात्र भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांना पराभूत केलं होतं. 2024 मध्ये संजय दिना पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत खासदारकी मिळवली. मात्र त्यावेळी स्वतःला सच्चे शिवसैनिक म्हणून घेणारे संजय दिना पाटील देखील आता बंडखोर गटात सामील झालेत.